चित्ताचे बांधले जवळी ते वसे, प्रकाशी प्रकाशी सर्व काळू, अंतरी वसावी उत्तम ते भेटी, होऊ काही तुटी न सकेची, ब्रह्मांड कवळे आठवणेसाठी, धरावा तो पोटी वाव बरा, तुका म्हणी लाभ घरीची घरी, प्रेम तंतू दोरी न तुटता. आपल्या चित्तामध्ये जर देवाला बांधून ठेवले की तो आपल्याजवळ नेहमी वसत असतो. त्यामुळे त्याच्या प्रकाशाने आपले सर्व अंतःकरण प्रकाशित होत राहते. आपल्या अंतःकरणामध्ये ईश्वराची वस्ती असावी ही फार चांगली गोष्ट आहे. त्यामुळेच त्याचा कधीही वियोग होऊ शकत नाही. त्याची आठवण झाली की ब्रह्मांडास कवळल्यासारखे होते. म्हणूनच आठवणीने त्याला आपल्या पोटातच वाव द्यावा हे चांगले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, प्रेमाच्या तंतूची दोरी न तुटता याचा लाभ घरच्या घरीच होत असतो. दुखवले चित्तू आजीच्या प्रसंगी, बहुपिडा जगे केली देवा, कधी हा संबंध तोडीशे ते नेणे, आठवणी म्हणे पाय असे, अनेकांची येती अंतरांतरे, सुख दुःख बरे वाईट ते, तुका म्हणे घडे कांताचा वासू, तरीच या नासू संबंधाचा. देवा, या जगातल्या माणसाने मला फार पीडा केली. त्यामुळे या माझ्या चित्ताला फारच दुःख झाले. मी तुमचे पाय माझ्या मनामध्ये आठवण करून धरले आहेत. या जगाचा आणि माझा संबंध तू कधी तोडशील हे मला समजेनासे झाले. अनेक लोकांची बरी वाईट सुखदुःखे माझ्या अंतःकरणात आल्यामुळे तुझ्या सेवेमध्ये मात्र अंतर पडते. तुकाराम महाराज म्हणतात, मला एकांताचा वाद जर घडला तरच या जगाच्या संबंधाचा नाश होऊ शकेल. धनवंत एक बहिर आंधळे, शुभ्र कुष्ठ काळे भोगांगी, प्रारब्धाची गती न कळे विचित्रू, आहे हाती सूत्र विठोबाचे, अनेक रोगांची नावे घेऊ किती, अखंड असते जडून या, तुका म्हणे नष्टो संचिताचे दानू, पावे खाता पुनो सुखनिधी. अनेक धनवंतामध्ये श्रीमंतामध्ये एक बहिरा असतो तर दुसरा आंधळा झालेला असतो, किंवा काहींना पांढरे किंवा काळे कुष्ठांगे येऊन भोग भोगावे लागतात. अशी ही प्रारब्धाची गती मोठी घन आहे, मोठी विचित्र आहे. परंतु सर्वांची सर्व सूत्रे त्या एका विठोबाच्या हातामध्ये आहेत. मी आणखी किती रोगांची नावे घेऊन सांगू. अनेक रोग अंगाशी जडलेले असतात. तुकाराम महाराज म्हणतात, या नष्ट संचिताचे दान मिळते, पण त्याचा उपभोग घेण्याचे सुख मात्र मिळत नाही. भेदा भेद ताळा न घडे घालिता, आठवारे आता नारायणा, हे नेक केली अवघे होय सांगू, अच्युताच्या योगे नामे छंदे, भोरे खळाळू चोर वाटा घेते, पावल मारिती शिवेपाशी, तुका म्हणी येथे भावे विन पारू, न पविजे सारो हेची आहे. भेदाभेदाचा ताळमेळ घालायला गेले तर तो घातला जात नाही. यासाठी नेहमी नारायणाचीच आठवण करावी. या देवाच्या योगाने, याच्या नामाच्या छंदाने सर्व काही परिपूर्ण होते. नदीमधील भोवऱ्याप्रमाणे आणि खळाळाप्रमाणे चोर चोर वाटेने येतात आणि शिवेपर्यंत येणारे जे कुणी आहेत त्यांना लोबाडतात. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणूनच येथे श्रीहरीवर भाव ठेवल्याशिवाय या संसारातून पार पडता येत नाही. हेच एक सारभूत असे तत्व आहे. जे गाती अखंड विठ्ठलाचे गीतो, त्यांचे पाये चित्तो ठेवीन मी, जयाशी आवडे विठ्ठलाचे नामू, ते माझे परम प्राणसखे, जयाशी विठ्ठलू आवडे लोचनी, त्यांचे पायवने स्वीकारिन, विठ्ठलाशी जेही दिला सर्व भाऊ, त्यांच्या पायी ठाव मागईन, तुका म्हणी रजू होईन चरणींचा, मनविती त्यांचा हरीचे दास. या विठ्ठलाचे गीत जर अखंडपणे कोण गात असेल तर त्यांच्या पायावर मी माझे सर्व चित्त समर्पण करीन. ज्यांना विठ्ठलाचे नाम आवडते ते माझे परमप्रिय असे मित्र आहेत, प्राणसखे आहेत. ज्यांना डोळ्यांनी विठ्ठलाचे रूप पाहणे आवडते त्यांच्या पायांचे तीर्थ मी घेईन. ज्यांनी आपला सर्व भाव त्या विठ्ठलाला अर्पण केला आहे त्यांच्या पायावरच मी स्थान मागेन. तुकाराम महाराज म्हणतात, जे स्वतःला या भगवंताचे दास म्हणवतात त्यांच्या चरणावरील मी धुलीकण होईन. काय तो विवाद असो भेदाभेदू, साधा परमानंदू एका भावे, निघून आयुष्य जाते हातो हातो, विचारी पाहितो लवलाही, तुका म्हणे भाव भक्ती हे कारणू, नागविभूषणो दंभतोची.
भेदाभेदाविषयी वादपणे करणे व्यर्थ आहे. म्हणूनच आपला एकनिष्ठ भाव ठेवून त्या परमानंदाची प्राप्ती करून घ्यावी. आपले आयुष्य खरोखर हातोहात निघून चालले आहे, म्हणूनच तुम्ही आपल्या हिताचा विचार लवकर करा. तुकाराम महाराज म्हणतात, भावभक्ती हेच एक हिताचे कारण आहे. त्यामुळेच उगीच दंभाने वागण्याचे भूषण नाहीसे होते. देवकी नंदने केले आपुल्या चिंतने, मज आपुलिया ऐसे मना लावून यापिसे. गोवळे गोपाळा केले लावून या चाळा, तुका म्हणे संगू केला दुरी नवे मग. या देवकीच्या आनंदाने आपल्या चिंतनाने मला आपल्यासारखेच करून टाकले आहे. माझ्या मनाला त्याने स्वतःचे वेळ लावून आपल्यासारखे केले. गवळी गोपाळ यांना सुद्धा आपलाच नाद लावून त्यांना सुद्धा त्यांनी स्वतःसारखेच करून टाकले. तुकाराम महाराज म्हणतात, एकदा आपण त्याचा संग केला म्हणजे मग तो कुठे दूर जात नाही. माझी आजीवाशी हेची पै विश्रांती, तुझे पाय चित्ते पांडुरंगा. भांडवल गाठी आले सपुरते, समाधान चित्ते मानिले. उदंड उच्चारी घातला पसरू, रूपावरी भरू आवडीचा. तुका म्हणे मज भक्तीची आवडी, अभेदी तातडी नाही म्हणू. देवा, मी तुझे पाय माझ्या चित्तामध्ये धारण केले असल्यामुळे माझ्या जीवाला हीच एक आता विश्रांती मिळाली आहे. यामुळेच माझे हे भांडवल माझ्याजवळ पुरतेपणे आले आहे. यामुळेच मी चित्तात समाधान मानले आहे. मी माझ्या वाणीने तुझ्या नामाचा मोठा पसारा मांडला. तुमच्या रूपासंबंधी माझ्या आवडीचा त्यामध्ये भर आहे. तुकाराम महाराज म्हणतात, भेदाभेदाची शुष्क चर्चा करण्याची मला गरज नाही, तातडी नाही. म्हणूनच मला फक्त तुझ्या भक्तीचीच फक्त आवड आहे. एकविध आम्ही न धरू पालटू, न संडू ते वाटू सापडली. म्हणून केला पाहिजे सांभाळू, माझे बुद्धी बळू पाय तुझे. बहुत नकळी बोलता प्रकारू, अंतरांतर साक्ष असे. तुका म्हणी आगा जीवीच्या जीवना, तुचे नारायणा साक्षी माझा. तेव्हा आम्ही तुझ्याशी अगदी एकनिष्ठ झालो आहोत. आता यामध्ये काही पालट होणार नाही. आम्हाला जी काही वाट सापडली आहे ती आम्ही कधी सोडणार नाही. माझे सर्व बुद्धिबळ तुझ्याच पायापाशी असल्यामुळे तू माझा सांभाळ कर. या प्रकाराविषयी खूप वेळा बोलून दाखवले आहे, तरी ते करणार नाही. मात्र माझ्या आणि तुमच्या अंतःकरणाची एकमेकांना साक्ष आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, तू माझ्या जीवाचे जीवन असून त्याचा साक्षीही तूच आहेस. राहू हेची ठाई माझा भाव तुझे पायी. करीन नामाचे चिंतनू जाऊन दे कोठे म्हणू. देईन ये रसी आता बुडी सर्व विषयी. तुका म्हणी देवा साठी करो निया जीवा. देवा, माझा सर्व भाव तुझ्याच पायांच्या ठिकाणी राहू. मी सर्व काळ तुझ्या नामाचे चिंतन करीन आणि माझ्या मनाला दुसरीकडे कुठेही भरकटू देणार नाही. या भक्तिरसामध्ये, या तुझ्या ऐक्य रसामध्ये मी सर्व भावानी बुडी घेईन. तुकाराम महाराज म्हणतात, मी हे सर्व माझ्या जीवावर उदार होऊन करीत आहे. तैशी नहू आम्ही विठ्ठलाचे दास, यावे आणि कासू काकुलती. स्वामीची या सत्ता ठेंगणे सकळू, आला कळी काळू हाताखाली. अंकिताचा असे अभिमान देवा, समर्पुनी हेवा सुपाई. तुका म्हणी आम्हा इच्छेचे खेळणे, कोड नारायणे पुरवावे. इतर देवांना अगदी काकुळतीला येऊन त्यांची विनंती करावी, अशा प्रकारचे आम्ही विठ्ठलाचे दास नाही आहोत. या स्वामीच्या सत्तेमुळेच आम्हाला सर्व ब्रह्मांड ठेंगणे होऊन गेले आहे आणि प्रत्यक्ष कळीकाळ सुद्धा आमच्या हाती आला आहे. आमच्या देवाला आम्हा सेवकांचा फार अभिमान वाटतो, म्हणून आम्ही आपली हाव देवाच्या चरणी अर्पण केली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आपल्या इच्छेप्रमाणेच सर्व खेळ खेळत असतो. नारायणाने आमची सर्व इच्छा पूर्ण करावी. मोक्ष देवापाशी नाही लटक्या घाई वेळवते. काय खरे न धरे शुद्धी, गेली बुद्धी भ्रमली. अहंकारास उरले काही, पाचा ठाई हे वाटे. तुका म्हणे कुंथे भारी, लटके खरे मानुनिया. मोक्षाचा ठेवा देवाजवळ नाही, तो तुझ्याजवळच असून तू उगीच देहाच्या अभिमानाने विवळत आहेस. आपल्या या गाढवपणाने शुद्धी काय म्हणून धरू नये.
याची बुद्धी नष्ट झाल्यामुळे हा भ्रमल्यासारखा झाला आहे. देहाच्या अहंकाराचा नाश झाल्यानंतर, त्यामधील पंचमहाभूते विरून गेल्यानंतर मग काय शिल्लक राहते? एक परमेश्वरच फक्त शिल्लक राहतो. तुकाराम महाराज म्हणतात, या खोट्या देहाला खरे मानून त्याच्या अभिमानाने लोक उगाच कुंथत राहिले आहेत, विवळत राहिले आहेत. आपला तो एक देव करुणी घ्यावा, ते विना जीवा सुख नव्हे. हेरती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान. अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मनापिसे गोविंदाच्या. तुका म्हणी का मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. या एका देवालाच तुम्ही आपलासा करून घ्या, त्याशिवाय तुमच्या जीवाला आणि तुमच्या जीवनाला कधीच सुख प्राप्त होणार नाही. या देवाशिवाय इतर ज्या काही गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टी दुःखालाच जन्म देणाऱ्या आहेत. शेवटच्या प्रसंगी आधी अंती जे उरेल असे सुख देण्याचे सामर्थ्य दुसऱ्या कुणाजवळच नाही. आपल्या मनाला तुम्ही या गोविंदाचे वेध लावून घ्या आणि ही अविनाशी वस्तू आपलीशी करून घ्या. तुकाराम महाराज म्हणतात, एवढे केल्याने तुम्ही एका मरणातूनच मुक्त व्हाल. अनेक वेळा जन्ममृत्यूचे कारण शिल्लक राहणार नाही. परत तुम्हाला जन्म घ्यावा लागणार नाही आणि उत्तम अशी श्रेष्ठ प्रकारची कीर्ती तुमच्या मागे शिल्लक राहील. आजीचे हे मज तुम्ही कृपा जाणू, दिले संत जनो माय बापी. आली मुखा वाटा मृत वचने, उत्तीर्णती येणे नव्हे जन्मे. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळू, श्रंगारिले बाळ कवचुके. मायबाप संतजनांनी तुम्ही मला दर्शन देऊन आजचे हे कृपादान दिले आहे. तुमच्या कृपेमुळेच माझ्या मुखातून ही अमृतासारखी वचने बाहेर पडत आहेत. या जन्मामध्ये मी काही तुमच्या उपकारातून उतराई होईन असे मला वाटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही उदार आणि कृपाळ आहात. कौतुकाने या बालकाला अलंकार घालून तुम्ही श्रंगारले आहे. स्तुती अथवा निंदा करावी देवाची, अधमतोवेची व्यर्थवाणी. ऐकुनी होती बहिर हे बोलू, वेचून ते मोलू नरका जाते. इह लोकी तुमका उडे तोंडावरी, करणे अघोरी वास लागे. तुका म्हणी माप वाचे ऐसे निके, भरले नरके निंदेसाठी. स्तुती करायची असेल किंवा निंदा जरी करायची असेल तरी ती फक्त देवाचीच करावी. याशिवाय जो आपली वाणी इतरत्र व्यर्थपणे खर्च करतो त्याला अधम म्हणावा लागेल. माझे हे बोलणे कुणी ऐकत नाही. लोक बहिरे होतात, पण इतरत्र मात्र नाना साधने करण्यासाठी पैसा खर्च करून नरकाला मात्र जातात. अशा लोकांच्या तोंडावर थुंका उडतोच, पण मेल्यानंतरही त्यांना अघोर असा नरकवास मिळतो. तुकाराम महाराज म्हणतात, वाणीसारखे उत्तम माप केवळ दुसऱ्याची निंदा केल्याने भरले जाते. लोह कपगारा सिद्ध हे सामुग्री, अग्निटनत्कारी दिसू येतो. सांगावे ते काही सांगावे ते काही, चित्ता होय ठाई अनुभवतो. अन्नी सांगू येतो तृप्तीचा अनुभव, करुणी उपाव घेऊ हेवा. तुका म्हणे मिळे जीवने जीवनू, तेथे कोणा कोणू नाव ठेवी. लोखंड, कापूस, गारा इत्यादी प्रकारची सामग्री एकत्रित केली की त्यांच्या घर्षणामुळे अग्नीची निर्मिती होते. यासंबंधी आणखी काय बोलू? तुम्ही चित्त एका ठिकाणी करा, म्हणजे तुम्हाला हा प्रत्यक्ष अनुभव येईल. अन्न खाऊन पाहिल्यानेच तृप्ती झाल्याचा अनुभव येतो. असाच उपाय करून आम्ही या परमेश्वराची हाव धरू. तुकाराम महाराज म्हणतात, एकदा पाण्यात पाणी मिसळल्यावर मग कोण कोणत्या पाण्याला नावे ठेवील. बाळाचे जीवन माता जाणे भूक तहानू, काय करू विनवणी असो मस्तक चरणी. ठेविली ठाई चित्त ठेवणी असे पायी, करी तू हे सेवा चिंतन सर्वा ठाई देवा. न्यूनतेची पुरी घ्यावे करोनी दातारी, तुका म्हणी बुद्धी अल्प असे अपराधी. आपल्या बाळाला लागणारी तहानभूक आणि त्याच्या जीवनाच्या आवश्यक गोष्टी आईच पाहत असते. मी आणखी कोणती विनवणी करू? माझे मस्तक आपल्या चरणावर असो. तुम्ही ज्या ठिकाणी मला ठेवाल त्या ठिकाणीच चित्त ठेवून मी राहीन. देवा, तुम्ही सर्वत्र आहात असे जे मी चिंतन करीत आहे तीच माझी तुमची सेवा आहे. हे भगवंता, जे काही कमी असेल ते तुम्ही पूर्ती करून घ्या. तुकाराम महाराज म्हणतात, मी अपराधी असून माझी बुद्धी अतिशय अल्प आहे. जाणतो समयी परिमतो कामा नाही, तुम्ही सांगावे ते बरे.
देवा सकळ विचारी फुकाची पुसी चिंता नाही होते ऐसी तुका म्हणी आहे धर पाय मजसाही. मी चांगला समय जाणून असतो पण माझे मत कुणाला आवडत नाही किंवा माझे परिमित आचरण कुणाच्या कामाला येत नाही. यासाठीच सर्व प्रकारचा विचार करून तुम्हीच मला सांगावे हे बरे. तुमची विचारपूस केल्यामुळे आमचे काही खर्च होत नाही, उलट आमची चिंता नाहीशी होते, दूर होते. तुकाराम महाराज म्हणतात, मला फक्त तुमच्या पायांचाच आधार आहे आणि तुम्हीच मला सहाय्य करा. द्वारपाळ विनंती करी उभे द्वारी रावडा आपुलिया शरणागता वाहो चिंता नेदावी वचना या चित्त द्यावी असो ठावे पायासी तुका म्हणे कृपा सिंधू दीनबंधू केशवा. देवा तुझ्या दारामध्ये द्वारपाळ म्हणून मी उभा राहिलो असून माझी तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्हाला जो कोण शरण येतो त्या दासाला तुम्ही कोणती चिंता उरू देऊ नका. देवा तुम्ही माझ्या या वचनाकडे चित्त द्या आणि आपल्या पायापाशी हे सर्व माहीत असू द्या. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्ही कृपासिंधू आणि दीनबंधू आहात. भोई बाई आम्हा वासू असो कासो घालुनी बोल बोलू भयता स्वामी सत्ता सेवेची एक सरी आज्ञा केली असो चाली ते नीती तुका म्हणे जो वारी तू आहे होतो ते ठाई. सभोवतालचे जगत आणि देवा तुम्ही अशा दोन्ही बाजूला निवास करून आम्ही कास घालून खंबीरपणे उभे राहिलो आहोत. स्वामींची सत्ता आणि सेवकाची सेवा असे उभय प्रकारचे बोलणे आम्ही बोलत राहू. तुम्ही जी आज्ञा केली ती आम्ही नीटपणे चालू. तुकाराम महाराज म्हणतात, मी ज्या ठिकाणी पूर्वी होतो त्या ठिकाणीच असून तेथूनच मी तुम्हाला नमस्कार करीत आहे. ऐकाजी देवा माझे विनवणी मस्तक चरणी ठेवीत असे सन्निध पातलो सांडून या शंका सन्मुखची एका एकी पुढे जाणविली कोठे पावे पायापाशी केली या जीवासी साठी म्हणू तुका म्हणी माझे हाती द्या उद्धारू करी कर कर म्हणूनी. देवा माझी तुम्हाला विनंती आहे ती ऐका. मी तुमच्या चरणावर मस्तक ठेवित आहे. मी सर्व प्रकारच्या शंका सोडून तुमच्या जवळ एकाएकी पुढे येऊन उभा राहिलो आहे. माझ्या जीवावर उदार होऊन मी तुमच्या पायापाशी येऊन सर्व काही समजावून सांगितले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी फारच कटकट करीत आहे म्हणून तरी माझ्या हाती उद्धाराचे दान द्या. बैसलो तू कडीवरी नवे दुरी वेगळा घडले हे बहु आदिसा आता इच्छा पुरविनू बहु होता झाला शिनू नाही क्षणो विसावा दुःखी केले मी तूपणे जवळी नेणे होते ते पाहत जे होतो वासू तेची आस पुरवली तुका म्हणे माय बापा झनी कोपा विठ्ठला. देवा मी तुमच्या कडेवर बसलो आहे तेथूनच मी काही आता दूर जाणार नाही, दूर होणार नाही. मी तुमच्यापासून कदापिही वेगळा होणार नाही. फार दिवसांनी हे घडून आले आहे आणि मी आता माझ्या मनाची सर्व इच्छा पूर्ण करून घेईन. आजपर्यंत मला फारच क्षीण झाला आहे आणि क्षणभर सुद्धा मला कधी विसावा मिळाला नाही. मी तोपणाच्या विचारामुळे मला दुःखी केले, त्यामुळे तुम्ही जवळ असूनही मी ते जाणू शकलो नाही. आजपर्यंत मी ज्याची वाट पाहत होतो तीच माझ्या मनाची इच्छा आज परिपूर्ण झाली. तुकाराम महाराज म्हणतात, हे मायबापा ईश्वरा तुम्ही आता माझ्यावर रागावू नका, मला असाच तुमच्या जवळ ठेवा. तुझे नाममुखी तयाशी विपत्ती आश्चर्य हे चित्ती वाटत असे काय जाणू काय होशील निजला नेनो जे विठ्ठला माय बापा भवबंधनाची तुटतील फाशी ते काय येथे असे अभेरिले तुका म्हणे माझे दसकले म्हणू वाटे वाया विनू श्रम केला. देवा तुमचे नाम जर ज्याच्या मुखात असेल त्याला कुठल्याही प्रकारची विपत्ती किंवा संकट जर आले तर ते मोठे आश्चर्यच मानावे लागेल. विठ्ठला मायबापा तुम्ही निजलेले आहात की काय, मी काय म्हणून जाणावे, काय म्हणून समजावे, मला काहीच कळत नाही. या ठिकाणी संसार बंधनातले फासे तुटणारे आहेत, त्यांचा तुम्ही असा अवेर का केला. तुकाराम महाराज म्हणतात, हे पाहून माझे मन अगदी दचकून गेले आणि असे वाटले की मी आतापर्यंत हा उगीच खटाटोप केला आणि जो काही खटाटोप केला तो व्यर्थ झाला, आमचे सर्व श्रम वाया गेले. सेवके करावे सांगितले कामू शिक्क्याचा तो धर्म स्वामी राखे काय देवा नेनू आले गांधीपणू
तुम्ही शक्तीहीन झाली दिसा, विष्णुदासा मी निर्भय ज्यावेळी, ते दिशे या काळे अभिरिली, तुका म्हणी मूळ पाठवा लवकरी, किंवा हरी काय करू सांगा. स्वामीने सांगितलेले काम सेवकाने करावे आणि शिक्क्याचा स्वामित्वाचा जो काही धर्म असेल तो स्वामीने रक्षण करावा. असे असून सुद्धा देवा, तुम्हाला हे दुबळेपण कशामुळे आले आहे मला काही कळत नाही. तुम्ही तर शक्तीहीन झाला आहात असे दिसते. ज्या बळावर आम्ही विष्णुदास अगदी निश्चिंत राहिलो ते बळ या समयाला नाहीसे झालेले दिसते. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही मला घेऊन जाण्यासाठी ताबडतोब आमंत्रण पाठवा, किंवा मी येथे काय करू ते तुम्ही सांगा. खेळता न घ्यावी समर्थाच्या बाळी, तयाच्या सकळ सत्ते खाली, तरी लेव विला शोभे अलंकारू, नाही तरी भार मानाविनू, अवघीच दिशा असावी मोकळी, माय बाप बळी म्हणवनी, तुका म्हणी माझे ऐसे आहे देवा, म्हणवनी सेवा समर्पिली. ज्याचे आई वडील सामर्थ्यवान आहेत अशाच्या मुलाने खेळ खेळताना कदापि भिवू नये, कारण त्याच्या सत्तेखाली सर्व काही चालत असते. सर्वजण त्याचीच सत्ता मानतात. असे असले तरी त्याला एखादा अलंकार घातला तर तो अगदी शोभून दिसतो. पण सामर्थ्यवान आई बापांचा मान नसेल तर मात्र तो ओझ्याप्रमाणे वाटतो. आई बाप सामर्थ्यवान असल्यामुळेच मुलाला सर्व दिशा मोकळ्या असतात. तुकाराम महाराज म्हणतात, माझे सुद्धाही असेच झाले आहे आणि मी ही सेवा तुम्हाला समर्पण केली आहे. निरंजनी एकटवाणी संगनेने दुसरा, पहा चाळविली कैसे लावून पिसे गोवळे, लपले अंगे अंगू दिला संगू होता तू, तुका म्हणी नव्हते ठावे झाले भावे वाटोळे. निरंजन अशा अवस्थेमध्ये, प्रकाश रूप अशा अवस्थेमध्ये मी एकटाच होतो. तेथे कुणाची सोबत नव्हती. या गोपाळाने मला आपले वेध लावून दिले आणि कसे फसवले पहा. याने आपली सोबत दिल्यामुळे त्याच्या अंगात माझे अंग अगदी लपून गेले. तुकाराम महाराज म्हणतात, देव असे करील हे मला माहीत नव्हते. त्याच्यावरील माझ्या भावाने माझ्या अस्तित्वाचा हा असा नाश झाला आहे. नवती भेटी तोचे बरे होता चोरे नाडिले, अवघियांचा केला झाडा रिता वाडा खोकरू, चिंतनाचे मूळ चित्तू नेले वित्तू हरुणी, तुका म्हणी मुळा आले होते केले तैसेची. त्या देवाची भेट झाली नव्हती तोपर्यंतच बरे होते, पण भेट झाल्यानंतर मात्र या चोराने मला पूर्ण फसवले. कारण माझ्या या देहाचा वाडा अगदी मोडकळीस आलेला होता. माझ्या सर्वस्वाचा अगदी त्याने झाडा करून टाकला. अनेक विकारांसाठी झाडा घेऊन तो अगदी रिकामा करून टाकला. त्याच्या चिंतनाचे मूळ जे चित्त होते तेच द्रव्य त्याने हरण करून नेले. तुकाराम महाराज म्हणतात, मी जसे केले होते तेच मला आता प्राप्त झाले आहे. जाई ठाई आवडी ठेली मज ते बोली न संडी, पुरवावे जीवीचे कोडू भेटी गोडू तुझ मज, आणि ते येथवरी रूप दुरी न करावे, तुका म्हणी नारायणा सेवा ही ना धिगव्रती. देवाच्या या ठिकाणी माझी आवड राहिली आहे ते बोलणे मला सोडवत नाही. तुम्ही माझ्या मनामधील सर्व इच्छा पूर्ण करा, यामुळेच मला तुमची भेट अगदी गोड वाटेल. देवा, ज्या रूपाने तुम्ही येथपर्यंत आला आहात ते माझ्यापासून दूर करू नका. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, माझ्याकडून सेवा होत असल्यामुळे माझ्या वृत्तीचा धिक्कार असो. सरलियाचा सोसमनी लाजोनिया राहिलो, आवडीने बोलावितो येथे ते तो लपावे, माझे तेची मज द्यावे होते भावे जोडिले, तुका म्हणे विश्वंभरा आळी करा बुझावा. जे सरले आहे आता त्याचीच माझ्या मनाला मोठी हाव लागली असून मी त्यामुळे अगदी लाजून राहिलो आहे. मी तुला मोठ्या आवडीने बोलावत आहे तर तू मात्र आपला लपूनच राहतोस. जे मोठ्या भावाने मी तुझे रूप मिळवले होते ते माझेच असल्यामुळे ते मला द्यावे. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, हट्ट करणाऱ्या या मुलाची तुम्ही समजूत काढा. नाचाविषयी वाटे म्हणा छंद गुणा अधीनू, चेष्टविली माझे गात्री सत्ता सूत्री हालते, नामरूपी रंगाली तेची चाली स्वभावी, तुका म्हणी पांडुरंगी अंगांगी कवळिली. माझ्या मनाला नाचावेशी वाटते आहे. याच गुणाच्या छंदाच्या अधीन मी झालो आहे.
या प्रभूने माझी सर्व इंद्रिय आपल्या हातात सत्तेचे सूत्र घालून कार्यप्रवृत्त केले आहेत. श्रीहरीच्या नामरूपाच्या रंगामध्ये ते रंगून गेल्यामुळे त्यांची प्रवृत्ती सुद्धा तिकडेच लागून राहिली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मला या पांडुरंगाने आपल्या अंगसंगाने कवटाळून घेतले आहे. खेळतो ते खेळ पायांच्या प्रसादी, नवती छंदे नाशिवंते. माझा माय बाप उभा विटेवरी, कवतुके करी कृपा जाणू. प्रसादाची वाणी वदेती उत्तरे, नाही मतांतरे जोडी येली. तुका म्हणी रस वाढेती अंगी, छाया पांडुरंगी केलीवरी. मी जे काही खेळ खेळत आहेत ते त्या भगवंताच्या पायांच्या प्रसादामुळेच खेळतो आहे. हे माझे छंद काही नाहीसे होणारे नाहीत. माझा हा मायबाप त्या विटेवर उभा असून मोठ्या कौतुकाने तो मला कृपेचे दान देत आहे. माझ्या मुखातून प्रकट होणारे शब्द प्रासादिक आहेत. तो देवाचा प्रसाद आहे. त्यात मी माझ्या बुद्धीने काही मतमतांतरे जोडून दिलेली नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, हा माझ्या शब्दामधील रस वाढत्या अंगाने असून माझ्यावर या पांडुरंगाने चांगली कृपाछाया केलेली आहे, किंवा प्रसादाचा रस त्याच्यामुळेच वाढत असून देवाने माझ्यावर चांगली कृपा केली आहे, छाया दिलेली आहे. अखंड मुडतरू सासुरवासू कर करू, याची झाली मूळवणू. आता न देखो तोषीन, बहुतांची दासी तये घरी सासुरवासी. तुका म्हणे मुळे खंड झाला एका वेळी. अतिशय दैन्यवानी दुःखदायक अशा या सासुरवासाची कटकट सातत्याने होत होती. पण आता याची बोळवण झाली असल्यामुळे मला आता कसलेही दुःख कधी होऊ शकणार नाही. ही मूढता अशा प्रकारची आहे की पुष्कळ दासींना तिच्या घरी सासुरवास होतो. तुकाराम महाराज म्हणतात, परंतु आज मात्र याच्यामुळे या सासुरवासाचा खंड झाला. सासुरवासाची कटकट नाहीशी झाली, किंवा हा सासुरवास मुळापासूनच संपून गेला. अवघा भार वाटे देवा संत सेवा न घडता, कसोटी ही असे हाती सत्यभूती भगवंत. चुकलो साधिसे पंथू गेले संत तू ऐसा. तुका म्हणी सोंगवाया कारण या अनुभवी. संतांच्या सेवेशिवाय इतर सर्व गोष्टींचा मला भार होतो. सर्व भूतमात्रामध्ये सत्यत्वाने एक भगवंतच आहे अशी कसोटी हातामध्ये घ्यावी. संत ज्या मार्गाने गेले तोच मार्ग मी चुकलो की काय झाले असे वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, या अनुभवावरूनच मला असे दिसते की संतांच्या सेवेशिवाय सर्व सोंग अगदी व्यर्थ आहे. आता तुम्ही कृपावंतो साधू संतो जीवलग, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे. वंचिले ते पायापाशी नाही आसे वेगळे. तुका म्हणी सोडिल्या गाठी दिले मिठी पायासी. तुम्ही साधू संत अतिशय कृपावंत आहात. तुम्ही माझे जीवलग आणि आप्त आहात. माझे जे काही चांगले असेल ते करा. माझा सर्व भार आता तुमच्यावरच आहे. आतापर्यंत मी आपल्यापासून जे दडवले होते ते आता यापुढे निराळी दिसणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आता विकल्पाच्या गाठी सोडून मी तुमच्या पायावर मिठी दिली आहे. सुख वाटे परिवर्म धर्माधर्म न कळे, गायी नाचे एवढे जाणे विठ्ठल म्हणे निर्लज्जू. अवघे माझे एवढे धनु साधन ही सकळू. तुका म्हणी पाया पडे तुमच्या कोडे संतांच्या. मला सुख जरी वाटले तरी धर्म काय अधर्म काय याचे मर्म मला काही समजत नाही. निर्लज्ज होऊन विठ्ठल विठ्ठल म्हणावे, गावे, नाचावे एवढेच मला माहित आहे. माझे हेच एक सर्व धन साधन रूपाचे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी मोठ्या कौतुकाने तुमच्या पाया पडत आहे. धरिले जी होते चित्ते डोळातीच दिसते, आली आवडीस फळू झाले कारण सकळू. घेईन भातुके मागोनिया कवतुके. तुका म्हणे लाडू विठोबा पुरविलो कोडू. माझ्या चित्तामध्ये जे काही मी धरून राहिलो होतो तेच माझ्या डोळ्यांना प्रत्यक्ष दिसू लागले आहे. माझ्या आवडीला फळ येऊन सर्व कार्य सिद्धीला गेली. मी आता कौतुकाने प्रेमाचा खाऊ मागून घेईन. तुकाराम महाराज म्हणतात, हा विठ्ठल माझे सर्व लाड आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल. बहुता दिवसांची आजे झाली भेटी, झाली होते तुटे काळगते. येथे सावकाश घेईन ते धनी, गेली अडचणी उगवणे.
बहु दुःख दिशे होते घरी कामे, वाढला श्रमे श्रम होता, बहु दिस होता पडिला मार्ग, क्लेशाचा त्या त्याग आशी झाला, बहु होती केली सोंग संपादनी, लौकिकापासूनी निर्गमले, तुका म्हणे येथे झाले अवसानू, परमानंदी मनो विसावले. काळ विपरीत असल्यामुळे फार दिवस वियोग झाला होता, पण आज फार दिवसांनी या पायांची भेट झाली. आता या ठिकाणी सावकाशपणे पायाचे चिंतन मन अगदी तृप्त होईपर्यंत मी करून माझी सर्व अडचण आता संपून गेली आहे. पूर्वी घरी असताना अनेक प्रकारच्या वासनांनी अतिशय दुःख दिले होते आणि त्यामुळे श्रम वाढत गेले. फार दिवस झाले हा परमार्थाचा मार्ग सुटला होता, पण आता त्यामुळे होणारे क्लेश नाहीसे झाले. मी आजपर्यंत लौकिक प्रपंचामध्ये अनेक प्रकारची सोंग संपादनी केली, पण आता मात्र त्या लौकिकाच्या व्यवहारापासून मी मुक्त झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता शेवटास परमानंदाच्या ठिकाणी मनाला विश्रांती मिळाली आहे. पुत्र झाला चोरू माय बापा हर्ष थोरू, आता काशासाठी जोडी, हाट धाटे गुडगे घडी, ऐशी अपहारू आणोनिया भरी घरू, मानिली निश्चिंते नरका जावया उभयते, झोडा झोडगीची पोटी फळे बिजेती करंटी, तुका म्हणी बेट्या भांडवल न लगे खट्या. आपला मुलगा जर चोरटा निघाला तर आई बापाला त्याचा फार मोठा आनंद झाला. बाजारात करीत असताना वाईट चालीने गुडघे घटवून घेण्याचे काहीच कारण नाही. हा पोरगा आता लोकांच्या मालाचा अपहार करतो आणि ऐकेच आपले घर भरतो. या चोरट्याच्या कृतीमुळे आईबाप निश्चिंती मानतात, पण ते उभयता यामुळे पुढे नरकाला जातील. अशा या निर्लज्ज आईबापांच्या पोटी असे हे करंटे कारटे जन्माला आलेले दिसते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा खोट्या बेट्याला भांडवल तर कसलेच लागत नाही. हे वढी अपकीर्ती ऐकोन या फजिते, जरी दाविल वदन तुमका तुमका तो देखोन, काळीमेचे जिने जीवन या राही सुने, तुका म्हणे गुणू दरुषणे अपशकुनू. एवढी मोठी अपकीर्ती आणि फजिती ऐकून सुद्धा जो तुम्हाला आपले तोंड दाखवतो त्याच्या तोंडाकडे पाहून तुम्ही त्यावर थुंका. अशा प्रकारच्या अपकीर्तीचे जीवन हा दुष्ट कुत्रा होऊन जगत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, त्याच्या गुणांच्या दर्शनानेही अपशकुन होतो, म्हणून त्याचं दर्शन सुद्धा घेऊ नये. कुंडलिक भक्त राजू तेने साधिले काजू, वैकुंठीचे निज परब्रह्म आणिले, पांडुरंग बाळमूर्ती गाई गोपाळा संगती, येऊन या प्रीती उभे समचे राहिले, एका वेळी अक्षरे भू वैकुंठची दुसरे, म्हणविती रे परिती ऐशी नव्हेती, पाप पंचक्रोशी मध्ये येऊन सकेची कधी, कैची तेथे विधी निषेधाची वसती, पुराणे वदती ऐसे चतुर्भुजती मानसे, सुदर्शनावरी वसे रिगन घडे कल्पांती, महाक्षेत्र हे पंढरी अनुपम्यचे थोरी, धन्य धन्य वार करी तुका म्हणे तेथेचे. भक्तराज पुंडलिकाने सर्व कार्य साधून टाकले आहे, कारण त्याने या वैकुंठात असलेले परब्रह्म आपल्या पंढरपुरामध्ये आणले. हा पांडुरंग बाळमूर्तीच्या वेशामध्ये आहे. तो आपल्या बरोबर गाई गोपाळांना घेऊन आला असून मोठ्या प्रेमाने समचरण होऊन विटेवर उभा आहे. भू या एका विशेष अक्षराने पंढरपूर हे भूमीवरचे दुसरे वैकुंठच झाले आहे. इतर क्षत्रांचा लौकिक सांगतात, पण ती या क्षत्रासारखी नाही. या क्षत्राच्या पंचक्रोशीमध्ये सुद्धा पाप येऊ शकत नाही. तेथे विधिनिषेधांची वस्ती तर कुठून येणार. या ठिकाणची माणसे चतुर्भुज असून पंढरपूर हे प्रभूच्या सुदर्शनाच्या आधारावर वसलेले असल्यामुळे त्याचा कल्पांती सुद्धा नाश होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असे हे पंढरपूर महाक्षेत्र असून त्याची थोरवी तुलना करता येणार नाही. अशा प्रकारचे आहे. या पंढरपूर क्षेत्राची वारी करणारे वारकरी खरोखर धन्य धन्य आहेत. देह मृत्याचे वाहतुके कडवाले कवतुके, काय मानेले सारू हेची वाटते आश्चर्य, नाना भोगांची संचिते करुणी ठेविले आईते, तुका म्हणे कोडी उगवून सकते बापुडी.
हा देह म्हणजे मरणाचा खाऊ असल्याचे मला समजले आहे. असे असताना या देहादी प्रपंचालाच लोक सार मानतात याचे फार मोठे आश्चर्य वाटते. तसे पाहायला गेले तर हे शरीर म्हणजे नाना प्रकारच्या भोगांच्या आणि संचित कर्माचे कायते स्थानच करून ठेवले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या संसारामध्ये वावरणारी ही दीन बापडी माणसे हे देहाचे व प्रपंचाचे कोडे काही उलगडू शकत नाहीत. यागे भोग माझ्या येतील अंतरा, मग मी दातारा काय करू. आता असो तुझे पायी हे मोटरे, इंद्रिय सकळे काया म्हणू. सांडी मांडी विधी निषेधाचा ठाऊ, न कळता भाऊ जाईल वाया. तुका म्हणी आता नको उजगरा, लपवी दातारा अंगी मजू. देवा, त्याग करीत असताना जर माझ्या अंतकरणामध्ये जर भोग आले तर मी देवा त्यावेळेला काय करू. म्हणून मी आता माझे हे मन, शरीर, इंद्रिये यांचे सर्व गाठोडे तुझ्याच पायावर अर्पण करीत आहे. अनेक कर्मांची सांदीमांदी करणे किंवा विधी निषेधांच्या मागे लागणे बरे, पण त्यांचे खरे स्वरूप जर समजले नाही तर ते केलेले सर्वच वाया जाते. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, मला आता ही असली प्रसिद्धी नको. तू आपल्या स्वरूपामध्ये मला लपवून ठेव, तुझ्यामध्ये मला सामावून घे. जाऊन या बंडू पुरे न करी ते भांडू, जळू जळू तैसे जिने फट मरे लाजिरवाने. घेतले ते सोंगू बरवे संपा दावे सांगू. तुका म्हणे धीरे देवनुपेक्षिल खरे. लोक परमार्थाचा फुकट असा पसारा मांडतात, पण तो पूर्ण करीत नाहीत. अशा लोकांना निर्लज्जच म्हणावी. अशा प्रकारच्या जगण्याला आग लागू. असे जिने भ्याड असल्याने ते लाजिरवाणे असते. जे आपण सोंग एकदा घेतली असेल त्याची संपादनी पूर्णपणे नीटपणे करावी. तुकाराम महाराज म्हणतात, देव हा धैर्यवान लोकांची कधीच उपेक्षा करीत नाही. न पालटे जाते जीवेची येसाठी, बाहे त्याची पोटी दावीवरी. अंतरी सबाही सारिखाची रंगू, विटानी भंगू नाही रसा. घनाची आघाई पोटी शिरे हिरा, सांडून येणे धीरा आपुलिया. तुका म्हणी कढी करावी शितळू, ऐसे जाती वळू चंदनाचे. जी खऱ्याची जात आहे ती आपले रूप जीव गेला तरी कधी पालटत नाही. जे पोटात, जे अंतरंगात आहे तेच बाहेर सुद्धा दाखवले जाते. त्याच्या अंतरंगामध्ये आणि बाहेर एकाच प्रकारचा रंग असतो. त्यात या रसाचा कधी भंग होत नाही की कधी वीट येत नाही. घनाचा घाव हिऱ्यावर झाला तर तो हिरा भंगत नाही, फुटत नाही, पण तो हिराच घनाच्या पोटात शिरतो. तो आपला कठीणपणा कधी सोडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, किती तप्त झाले तरी सुद्धा शीतळ करण्याचा गुण चंदनाचाच असतो. तो कधी काही केला तरी जात नाही. दिली मान तरी घ्यावी शत्रूची, शरण आले त्याशी जतन जीवी. समर्थाशी अशी विचाराची आणू, भली पाप पुण्य विचारावी. काकुळतीसाठी सत्याचा विसरू, पडिली अंतरो न पाहिजे. तुका म्हणे यशो कीर्ती आणि मानू, करिता जतनो देव जोडी. शत्रूने जरी आपल्या पुढे स्वतःची मान दिली तरी ती कदापि कापू नये. कारण शरण आलेल्यास जीवदान देणे हेच श्रेष्ठ कर्म आहे. जे कोणी समर्थ आहेत त्यांच्यामध्ये विचारांचा निश्चय असावा. म्हणूनच भल्या माणसांनी, चांगल्या माणसांनी पाप पुण्यांचा विचार करीत जावा. कुणी आपल्याजवळ काकुळतीला आले तर सत्याचा विसर कधी पडू देऊ नये, त्यांच्याविषयी कधी अंतर पडू नये. तुकाराम महाराज म्हणतात, यश, कीर्ती आणि मान यांची जपणूक केली असता देवाची प्राप्ती होते. विचारिली आधी आपुल्या मानसी, वाचो येथे कैसी कोण्याद्वारी. तव झाला साह्य हृदय निवासी, बुद्धी दिली ऐशी नास नाही. उद्वेगाची होतू पडिलो समुद्री, कोणे रीती तरी पाविजेलो. तुका म्हणी दुःखी आला आयुर्भाऊ, झाला भाऊ जीव कासा विसू. कोणत्या साधनाने या भवसागरामधून आपण वाचू शकतो याविषयी मी माझ्या मनाशी पुष्कळ विचार केला. तेव्हा माझ्या हृदयामध्ये निवास करणारा श्रीहरी मला सहाय्यकारी झाला आणि त्याने मला अविनाशी अशी बुद्धी दिली. मी आजपर्यंत उद्वेगाच्या समुद्रात बुडत होतो. कोणत्या मार्गाने आपण पहिल्या तीराला जाऊ शकू याची चिंता माझ्या मनाला लागली होती. तुकाराम महाराज म्हणतात, आजपर्यंतचे आयुष्य अतिशय दुःखात, कष्टात गेले. त्यामुळे माझा जीव फारच कासावीस झाला होता. आपुले वेचुनी खोडा घाली पाहू,
ऐसे जया भाव हिन बुद्धी ते विषयांच्या संगी आयुष्याचा नासू पडी गेले वसो सोहिताचे भूल त्याची अंग आपण पारिके छंदाच सारिके वर्ततसे तुका म्हणे दुःख उमटे परिणामी लंपटाशी कामी रतलिया. आपले स्वतः जवळचे खर्चून जो खोड्यात पाय घालतो तो खरोखर हीनबुद्धीचाच समजावा. विषयाच्या संगतीमुळे आयुष्याचा नाश होतो आणि लोक सोहितला पारखे होतात. जे या विषयांना भुलतात त्यांना स्वतःचे अंग स्वतःलाच पारखे होते. ते स्वतःच्याच छंदाप्रमाणे वाटेल तसे जगतात. तुकाराम महाराज म्हणतात, असे हे लंपट लोक विषयामध्ये रममान झाल्यानंतर परिणामी दुःखच भोगतात. केले शकुने प्रयाणू आता मागे फिरे कोणू होय तैसे होय आता देह बळे काय चिंता पडिली पालवी त्याचा धाक वाहे जीवी तुका म्हणे जिने देवा कायो हीनपणे. चांगली वेळ शुभ शकून पाहून प्रयाण केल्यानंतर आता मागे कोण फिरणार. आता हा देह तरी बळीच दिला आहे. जे काही व्हायचे असेल ते होऊन जाईल. जो लाभ पदरात पडला त्याचा धाक जीव नेहमी वागवीत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आम्ही आता हीनपणाने जगावे हे काही उचित नाही. हाळणी ऐसे कळू आले त्याचे भले मौन नशी नये काही वेचू आणि वेडे घाणी सांगाते वेगळे ते देह भावा ब्रह्मजीवा माझे राम तुका म्हणे कवतुक केले किंवा भले दवडिता. जेवणासाठी केलेला पदार्थ आळणी आहे असे जरी समजून आले तरी त्याविषयी काही न बोलता मौन धरून राहणे चांगले. यासाठी आपली वाणी उगीच खर्च करू नये. वेड्याच्या किंवा घाणेरड्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये आपण स्वतः कधी लक्ष देऊ नये. ज्यांच्यात भ्रम माजलेला आहे त्यांना देहभान नसतेच. तुकाराम महाराज म्हणतात, अशा व्यक्तीचे वागणे कौतुकाने तरी घ्यावे किंवा त्याचा त्याग करणे हेच चांगले आहे. चित्ताचा चाळकू त्याचे उभयो सूत्र एकू नाचविते नाना छंदे सुखे आपुल्या विनोदे चंद्र कमळने नाही धाडितो सांगुने तुका म्हणे उठी लोह चुंबकाची दृष्टी. जो देव या चित्ताचा चालक आहे त्याच्याच हातामध्ये या चित्ताचे आणि स्वतःचे सूत्र आहे. तोच आपल्या नाना प्रकारच्या छंदाने जीवांना नाचवत असतो. त्याचे हे करणे म्हणजे त्याची सहज अशी लीला आहे. चंद्रविकाशी कमळाला चंद्र काही बोलावणे पाठवत नाही. ते चंद्र उदयाबरोबर उमलले जाते. तुकाराम महाराज म्हणतात, चुंबक दृष्टीला पडल्याबरोबर लोखंड जागच्या जागी हालचाल करणारच. खरी तातडा तोडी वत्सा माते सोयी ओढी खरी त्याचा ग्रह उरे एक एका साठी झुरे भुके इच्छी अन्नू तेही त्यासाठी निर्माणू तुका म्हणे जाते एक एकाची चित्ते. गायीची आणि वासराची जर कुणी ताटातूट केली तर ते वासरू आपल्या आईच्या ओढीनेच धावत जाते. मग ताटातूट करणाराचा आग्रह फक्त शिल्लक राहतो, पण ते मात्र परस्परासाठी झुरत राहतात. भूक लागली की माणसाला अन्नाची इच्छा निर्माण होते आणि ते अन्नही त्यासाठीच निर्माण झालेले असते. तुकाराम महाराज म्हणतात, समान जातीचे जे कोणी असतात त्यांच्या चित्तात एकमेकांविषयी ओढ असते. निघाले दिवाळी झाले देवाचे वाटोळे आता वेचू नये वाणी विचारावे मनीच्या मनी गुंडाळलेली पोती भीतरी लावी येली वाते तुका म्हणे करा ऐसा राहे माझी घरा. या देवाचे दिवाळेच निघाले आहे त्यामुळे त्याचे वाटोळे झाले. आता मनातल्या मनामध्ये नीट विचार करावा आणि उगीच वाणीचा व्यर्थपणे खर्च करू नये. त्याने स्वतःच्या दुकानातील सर्व पोती गुंडाळून टाकली असून आतमधील बाजूला दिवा लावलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, असा हा देव आपल्या हृदयरूपी घरात राहील असे करा. तीर्थाची पंथे चाले तो निदैवू पायविजे तो ठावू अंतरायू म्हणून भले निश्चळची स्थळी मनाची येमुळे बैसोनिया संकल्पार उडते प्रारब्धेची जिने कार्याची कारणे वाढतसे तुका म्हणे कामा नाही एकमुख जिरविता सुख होते पोटी. जो तीर्थयात्रेच्या मार्गामध्ये असतो तो दुर्दैवी समजावा, कारण त्यामुळे ईश्वराशी अंतराय होतो, त्याच्या ठिकाणाशी अंतर पडते. म्हणून मनाचे मूळ धरून त्याच ठिकाणी निश्चल होऊन राहणेच अधिक चांगले. ज्याचे मन संकल्पावर आरूढ झालेले आहे
त्याचे जिने प्रारब्धाच्या अधीन होते आणि ते आणखीनच कारणाने कारण वाढून पारतंत्र्यामध्ये जाते. तुकाराम महाराज म्हणतात, कामाला एक तोंड नसल्याने तो मनातल्या मनातच जिरवला तर मोठे सुख होते. क्षणक्षणाची करावा विचारू, तरावया पारू भवसिंधू, नाशिवंतो देह जाणार सकळू, आयुष्य खातो काळू सावधानू, संत समागमी धरुणी आवडी, करावी तातडी परमार्थाची, तुका म्हणी यह लोकीच्या व्यवहारी, नये डोळे धुरे भरुनी राहू. हा संसार समुद्र तरून जाण्यासाठी क्षणोक्षणी विचार करावा. हा देह नाहीसा होणार असून आपले सर्व आयुष्य काळ खात चालला आहे, याविषयी सावध राहा. संतांच्या सहवासाविषयी मनामध्ये प्रेम धरा आणि परमार्थाच्या मार्गाविषयी तातडी करा. तुकाराम महाराज म्हणतात, या लोकातील व्यवहाराविषयी डोळ्यावर धूर ओढून राहू नका, आंधळे होऊ नका. होनाशी विचार करावा शेवटी, एवढ्या लाभे तुटे झाल्या तरी, सांभाळी तू शूर आला घाव डावू, पुढे दिला पाव न करी मागी, घात तू या नावी थे अंतरायू, अंतरल्या पायो गोविंदाचे, तुका म्हणे गड संधीचा हा ठावू, केला तो पाव कार्या येतो. माणसाचा जन्म एकदा हातून गेल्यानंतर शेवटी विचार तरी कुणाबरोबर करावा. या परमार्थ मार्गामध्ये जो एकदा पाय पुढे टाकला आहे तो मागे घेऊ नका. येणारे सर्व आघात या कामी जो सहन करतो तोच खरा शूर आहे असे समजावे. गोविंदाचे पाय अंतरले, त्यांच्याशी वियोग झाला की त्यालाच मोठा घात म्हणावे. तुकाराम महाराज म्हणतात, हे स्थान मनुष्य जन्माचे हे ठिकाण म्हणजे अवघड आणि धोक्याची जागा असल्यामुळे जो उपाय करावा तो कारणी लागतो. असा जी सोवळे हा तैशेची निराळे, आम्ही न येऊ तुमच्या वाटा, काय लटिकाची ताठा, चिंतनची पुरी काय सलगी सवेधुरी, तुका म्हणी देवा नका नावडे ते सेवा. देवा, वेगळेपणाने तुम्ही अव्यक्ताच्या स्थितीमध्ये सोवळे आहात तेच चांगले आहे. आम्ही काही तुमच्या मार्गात येणार नाही, कारण या ठिकाणी ब्रह्मभावाचा लटका ताठा मात्र झाला आहे. अशा अव्यक्त रूपाची सलगी काही श्रेष्ठ आहे किंवा तुमच्यासारख्या श्रेष्ठ अव्यक्ताची सलगी काय कामाची? केवळ चिंतनच करणे पुरे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, ती अव्यक्ताची सेवा आवडत नसल्यामुळेच तुम्ही आम्हाला ती देऊ नका. अहंकार तू नासा भेद जगे निंदू ओवळा, नातळी तू धन्य यासी झाला वंशी दीपकू, करवी तू आत्महत्या नेदी सत्या आतळू, तुका म्हणे गुरुगुरी माथा चोरी धरुणी. या जगामध्ये अतिशय निंद आणि ओवळा असा एक अभिमान असून, अहंकार असून त्यामुळेच भेद वाढत जातात आणि एकंदरीत सर्वांचा नाश होतो. या अभिमानाला जो वश होत नाही तो खरोखर धन्य आहे. तो वंशामधील कुलदीपकच समजावा, कारण हा अभिमान आत्महत्येचा दोष करतो आणि सत्याची कधीच भेट घेऊ देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या अभिमानामुळेच आपणाकडे उगीच मोठेपणा येऊन गुरगुरी मात्र वाढत जाते. इच्छिले ते शकुनवंते होय देती तात्काळू, शिरा निरा निवाड करी वरावरी विठ्ठलू, भाग्याविन कैसे फळू अंतरमळू मूत्राची, तुका म्हणे संचित कुडी ते बापुडे करीतसे. ही विठ्ठल रूपी शकुनवंती ज्याची इच्छा करावी ते ताबडतोब देते. दूध आणि पाणी यांचा निवाडा करणारी अशी ही विठाबाई आहे. भाग्य उदयास आल्याशिवाय हिच्यापासून आपल्याला फळ मिळत नाही, कारण आपले मन पापरूप मलमूत्राने भरलेले असते. तुकाराम महाराज म्हणतात, वाईट असलेले प्रारब्ध कर्मच लोकांना दिनवाने करीत असते. काशासाठी आम्ही जाळीला संसारू, न करा विचारू ऐसा देवा, कैसे न तुम्हा करवते उदासू, माझा प्रेम रसू भंगावया, समर्पुनी ठेलू देह हास कळू, धरिता विटाळू न लजा माझा, तुका म्हणी अवघी मोकलुनी आसू, फिरतो उदासू कोणासाठी. तेव्हा आम्ही आपला संसार कोणासाठी जाळून टाकला याबद्दल तुम्ही कसलाच विचार करीत नाही. देवा, तुम्हाला मला उदास तरी कसे करवते? माझा प्रेमभंग तुम्ही करतात, माझा प्रेमरस तुम्ही भंगून टाकतात
आम्ही मात्र आमचा सर्व देह तुम्हाला पूर्णपणे समर्पण करून राहिलो आहोत आणि तुम्ही मात्र आमचा विटाळ धरता. याची तुम्हाला लाज कशी वाटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व आशा इच्छा सोडून आम्ही उदास होऊन फिरतो आहे ती कुणासाठी. नाही तुम्हा काही लाविले मागणे, कांटाळ्याच्या भेणीत रासले ते. एखादी परी टाळावी कर करू, हा नका विचार देखो काही. पायांच्या वियुगी प्राणासवासाठी, नेघे वेशी तुटे झाली आता. तुका म्हणे तुम्हा मागणे ते आता, हेची कृपावंता चरणी वासू. देवा, तुमच्या जवळ मागण्यासाठी मी काही भुनभुन लावलेली नाही, पण कंटाळा येईल या भीतीनेच उगीच का त्रासून घेता. एखाद्या प्रकारचे देऊन कशी तरी ही कटकट टाळावी हा विचार मात्र तुम्ही मनात सुद्धा करू नका. तुमचा जर मला वियोग झाला तर आमचा प्राण जातो, म्हणून तुमचा कधीच वियोग होणार नाही असे काहीतरी करा. तुकाराम महाराज म्हणतात, हे कृपावंता देवा, तुमच्या चरणावर मला निवास द्यावा हेच माझी मागणी आहे. जय मंगळू लागे देखता विटाळू, धर्मभूतांची ते दया. सत्य कारण ऐशिया नव्हे माझे मतू, साक्षी करुणी सांगी संतू. तुका म्हणे जीवे दावी उकलुनी अनुभवी. जय हे अपवित्र आहे असे जो मानेल पाहेल तोच खरोखर अपवित्र होईल. सर्व भूतमात्रांवर दया करणे हाच खरा खरा धर्म आहे आणि हेच खरे सत्कर्म आहे. हे काही मी माझ्या मनातले सांगत नाही, याला मागे होऊन गेलेल्या संतांची साक्ष आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हा अनुभव मी माझ्या जीवनामध्ये उमटून दाखवतो आहे. दंड अन्यायाच्या माथा देखोनी करावा सर्वथा. नये उगे बहुता घाटू, शिशे सोने यात गाठू. पाप पुण्यासाठी नीत केली सत्ता खोटी. तुका म्हणे देवा दोष कोणाचा तो दावा. खरोखरच जो कोणी अन्याय करणारा असेल त्याच्या माथ्यावर शिक्षेचा प्रहार अवश्य करावा. इतर कुणाला विनाकारणाचा त्रास कदापि देऊ नये. उगीच सोन्यात शिशे आठवण्यामध्ये काय अर्थ आहे. देवा, तुम्ही पाप पुण्याची जी काही नीती केली आहे ती खोटी आहे, तिची सत्ता खोटी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, माझ्यामध्ये कोणता दोष आहे ते दाखवून द्या. आम्ही पापी तू पावनू, हे तो पूर्वा पार जाणू. नवे करू नये जुने, सांभाळावे ज्याचे तेने. राखावा तू ठावू, निराशी करोने उपावू. वादे मारे हाका, देवा ऐकवे तुका. देवा, आम्ही पापी आणि तू मात्र पावन करणार आहेस हे तर पूर्वीपासूनच चालत आलेले आहे. यात काही नवे करू नये व जुने सांभाळून ठेवावे, हे ज्याचे त्यानेच सांभाळावे. अशा प्रकारची जी मिराशी उभयतांची आहे त्या स्थानाचे रक्षण करण्याचा उपाय तुम्ही जरूर करावा. तुकाराम महाराज म्हणतात, भांडण करून मी अशा प्रकारे तुम्हाला हाका मारित आहे आणि त्या तुम्ही ऐकत आहात आणि मी तुम्हाला ऐकवित आहे. पाडावी ते बरी गाठी धुरे सवे खरी. नये मरू लंडीपणे, काय बापुडे तेजने. लुटावे भांडारू, तरी जया नाही पारू. तुका म्हणे नावे, कीर्ती आगळीने जावे. जे कोणी श्रेष्ठ आणि थोर असे आहेत त्यांच्याशी गाठ पडलेली बरी. उगीच भित्रेपणाने मरू नये किंवा दिनवाणीने जगू सुद्धा नाही. ज्याला अंतपार नाही असेच भांडार लुटावे. तुकाराम महाराज म्हणतात, विशेष प्रकारची कीर्ती करून जगावे हेच या जगामध्ये चांगले जगणे आहे. भजनेचे झाले मग जीवाचे काय आले. येऊने दावे पुढते, आड भयाची ते जाते. करिता सरोवरे काही न ठेवावे उरे. तुका म्हणे शूरू, व्हावे धुरे सीच धुरू. पराजयाचा जर प्रसंग आला तर मग आपल्या जीवाची पर्वा न करता त्याचा प्रतिकार करावा. त्याच्या पुढे जाताना कोणतेही भय आड येऊ देऊ नये. आपल्या शत्रूची बरोबरी करीत असताना त्याच्यात आणि आपल्यामध्ये काही उणीव ठेवू नये. तुकाराम महाराज म्हणतात, मोठ्याशी मोठेपणानेच वागून शूरपणे जगावे.